महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने जाहीर केलेल्या बांधकाम कामगार योजनेत सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त व त्यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच खाजगी दलालांच्या मार्फत भ्रष्टाचार झाला व होत आहे, म्हणून सदर भ्रष्टाचारांची चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करावी आणि खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळवून द्यावे अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या शिष्टमंडळाद्वारे उपाध्यक्ष अंगद जाधव, सेक्रेटरी सोहेल शेख, सदस्य विनय बुड्डू, महिला सदस्य रेखा आडकी यांच्या प्रमुख उपस्थितीत पालकमंत्री श्री जयकुमार गोरे साहेब यांना देण्यात आले। दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब सोलापूर दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृह येथे संघर्ष समितीच्या वतीने बांधकाम कामगारांचे निवेदन देण्यात आले। या निवेदनात बांधकाम कामगारांच्या विविध अडचणींचा व मागण्यांचा समावेश आहे। प्रामुख्याने या योजनेत होत असलेल्या भ्रष्टाचार हे स्वतः बांधकाम कामगारांना न्याय देणारे सहाय्यक कामगार आयुक्त व त्यांचे बगलबच्चे करतात। ही अत्यंत गंभीर बाब आहे, म्हणून सहाय्यक कामगार आयुक्त यांची ताबडतोब हकालपट्टी करून चौकशी करा अशी मागणी करून बांधकाम कामगारांच्या 1 ते 11 मागण्यांचाही त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात अंगद जाधव, सोहेल शेख, विनय बुड्डू, रेखा आडकी उपस्थित होते। सदर प्रसंगी विठ्ठल कुराडकर, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, शरणप्पा जगले, पप्पू शेख, राधिका मिट्टा, पद्मा मॅकल, सविता दासरी, महालक्ष्मी शेरला, नरसम्मा मालपुरी, लक्ष्मी गुंटला यांचा समावेश होता। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज आम्ही सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गोरे साहेबांना निवेदन देण्याच्या माध्यमातून या ठिकाणी आलो असतो। प्रामुख्याने आमचं 3 निवेदन आहेत। एक बांधकाम कामगारांच्या समस्या बाबतीत निवेदन, ते आमचे उपाध्यक्ष अंगद जाधव यांनी त्यांच्या बाईटमध्ये सांगितलेलं आहे। त्याचबरोबर महासाहेब आपला सोलापूरच्या झोपडपट्टीबाबत सुद्धा निवेदन दिलेलं आहे। ज्या बांधकाम कामगारांना खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय द्या आणि खोटे कामगारांची नोंदणी त्वरित बंद करा अशी आमची मागणी आहे। आणि झोपडपट्ट्याच्या बाबतीमध्ये पालकमंत्र्यांनी ज्याप्रमाणे जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये सर्वे केले, त्या अनुषंगाने त्यांनी 4 झोपडपट्ट्या पुनर्रचना करण्याचा विचार केलेला आहे। पण सर्व झोपडपट्ट्या पुनर्रचना केल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर आमच्या सोहेल शेखच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये आम्ही महासाहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेमध्ये जवळजवळ 15 वर्ष झालं त्या ठिकाणी राहायला गेलेल्या माणसांना सोय नाही आहे, नागरी सुविधा पुरवावी असं त्यांना विनंती केलेलं आहे। आणि त्या सर्व विनंतीला त्याने खास करून आम्हाला बोलून त्यांनी जो निवेदन घेतलं त्याबद्दल त्यांचं आम्ही आभारी आहोत। परंतु निवेदन घेतल्याप्रमाणे त्यांनी कारवाई करावी, गंभीरतेने लक्ष द्यावं, एवढंच आमची मागणी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्र कृती समिती संघर्ष समितीतर्फे आज माननीय पालकमंत्री गोरे साहेब यांना कृती समितीतर्फे काल जे आमरण उपोषण घेतले होते सहाय्यक कामगार आयुक्त संदर्भात, जी सहाय्यक कामगार आयुक्तांनी मनमानी कारभार जी चालू केला त्याला आळा घालण्यासाठी आम्ही काल आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला होता। त्या संदर्भात आज तोडगा करण्यासाठी माननीय पालकमंत्री साहेबांना एक निवेदनाद्वारे आमची एक म्हणण्याचे गारण साहेबांजवळ मांडलेलं आहे। त्या संदर्भात साहेबांनी आम्हाला योग्य मार्ग काढून सहाय्यक कामगार आयुक्तमध्ये सुरळीत काम उद्यापासून चालू होईल असे आम्हाला ग्वाही दिलेले आहे। त्यामुळे मी पालकमंत्री साहेबांचं आणि सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगाराचं आणि कृती समितीचं मी आभार आहे।